नमस्कार मित्रांनो, मी कोकणकर सागर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा सरसर स्वागत करतो. अचानक भयानक निघालो. अभी मजा आएगा ना. चला तर मग देवाचं आमचं मंदिराचं दर्शन वगैरे करून सो रिटर्न आता जातोय. म्हणजे अचानक निघालो मुंबईला. सो करर बल्ला दादाने बघा ग्लव्स जॉकेट घातलेत कारण मस्त जोक मारा रे. या हसरे हलकट. संध्याकाळी पोहोचू आम्ही किती वाजेपर्यंत. पण अचानक बाहेर निघालो भाई, एकदम मजा येणार आहे हा प्रवास पण करताना अचानक. कारण मुंबईला काय जातोय मी, थोडं माझं पण काम आहे आणि करणचं पण काम आहे. काहीतरी असेल ते नक्की तुम्हाला सांगा शेवटपर्यंत. सो आपला एपिसोड म्हणजे हा वन फक्त जायचं आहे आणि उद्या लगेच रिटर्न यायचं सकाळी. चला मग कंटिन्यू बघा ब्लॉग, कंटिन्यू शेवटपर्यंत. झुमझाव मध्ये मस्त की मानगाव ते दादर ते विरार असा आमचा प्रवास आहे. सो चला मग कंटिन्यू बघा ब्लॉग. बाईक राईड अराउंड 5 वरच आहे. तर मित्रांनो आता मानगाव गोवा हायवे. सो कंटिन्यू पूर्ण बघा. आता मानगावला पोहोचलो आम्ही 15 मिनिटात होतो कारण अराउंड 5 आहे आणि जास्त बोलताना नाही येणार कारण हॅलो बोलो म्हणजे अचानक निघालंय. म्हणजे तुम्हाला लास्ट पर्यंत सांगेन जिथे वगैरे थांबीन ना, तिथे वगैरे थांबीन. आता बघा असं मानगाव आपलं मार्केट. तो आवाज येत असेल अराउंड 5चा एकदम खतरनाक. म्हणजे अचानक निघालोय कारण काम आहे मित्रांनो त्याच्यामध्ये. मग आता वाजता 3 वाजता मित्रांनो 3 वाजता निघायचं. बघू कसं म्हणजे आम्हाला पण माहिती नाही किती वाजेपासून कारण जायचं दादरवरून मग गिरायला पण. सो कंटिन्यू पण ब्लॉग आणि थोडी मजा येणार आहे. थोडा प्राईम ब्रेक झाला तर अच्छा म्हणजे मस्त की बघायला गेला. सो कोणाला म्हणजे भेटाय वगैरे नाही का तर काम आहे म्हणजे अचानक वगैरे निघालं तर मग शेवटपर्यंत का ब्लॉग कंटिन्यू. ट्रॉपिक बघ इकडे लागले मस्त की मानगावच्या इथे. सो बाईक राईड आणि मस्त ग्लव्स वगैरे घेतलेत. मित्रांनो इथे थोडं थांबलेलो आमचं मानगाव पेट्रोल पंपाची इथे म्हणजे गोवा हायवेच्या इकडेच आहे. जवळ मुंबईवरून इकडे आलं तर आपल्या इकडे मानगाव डेपो पण आहे. तुम्हाला दाखवतो. सॉरी मानगाव रेल्वे सॉरी मानगाव डेपो गाडी गेला. आता फुल टाकी एकदम गेले औरंगाबादची. म्हणजे उद्याचा काय नाही. ये बड़ी अच्छी बात कही है. टेन्शन नाही असा बोललाय करत. तो मग चला तर मग संपूर्ण बघा ब्लॉग कंटिन्यू. आणि तो लाल परी इतकी सुंदर कोणी होईल दंग. तो आता म्हणजे माझा फर्स्ट टाइम आहे आणि करणचा म्हणजे गेल्या वर्षी आता केलेला आहे तो. मला पण माझं म्हणजे मुंबईला असं होतं प्रवास पण बाईकने तर पहिल्यांदाच आहे आणि ते पण अपसेट आहे सांगेन. आणि आमचं मानगाव पण जाताना दाखवतो मस्त की खूप सुंदर झाले आहे. आपल्या प्रत्येक ब्लॉग मधून बघत असं म्हणजे 2 ब्लॉग झालेले आहेत मुंबईचं. कंटिन्यू दाखवतो आता मस्त की सुंदर असं आमचं मानगाव रेल्वे. तिकडे रेल्वेवाला इकडे मग नवीन झालेला आहे मस्त की. तो आता कंटिन्यू पूर्ण बघत राहा कारण मी जास्त बोलणार नाही, जास्त दाखवी. अभी मजा आएगा ना. मस्त की गोवा हायवे आमचा होणार आहे. मुंबई गोवा हायवे प्रवास आणि खड्डे वगैरे आहे ते दाखवेन वगैरे तुम्हाला. तेवढा रस्ता पण झाला ते मस्त की. तर मग झाला तर मग शेवटपर्यंत बघा ब्लॉग कंटिन्यू एन्जॉय. मित्रांनो आमचा आता गोवा हायवे चालू आहे पूर्ण मस्त की. तो काम चालू आहे आता गोवा हायवेचं. म्हणजे आता संपूर्ण बघा हा बायपास म्हणजे गचका वगैरे लागते कारण बाईकवरती जास्त गचका वगैरे लागत नाही. आता हा एक माहिती नाही पण जो मी बोलतो ना गोवा हायवे इथूनकडे होते निवडणूक वगैरे झालेच. आमचा रस्ते व्यवस्थित लवकर गोवा हायवे झालाच पाहिजे भाई. व्यवस्थित सिमेंटचं होतं लवकर अजून झाला. गणपतीवर ह्या गणपतीपर्यंत झालंच पाहिजे कारण हा एवढा पास करताना ना गणपतीत वगैरे एवढा म्हणजे ट्रॉफिक वगैरे असते ना बघायला चाललंय. म्हणजे कोराडपासून ते इंदापूर आमच्या मानगावपर्यंत खूप ट्रॉफिक असते. इथून वरतून वगैरे होते मस्त वाटतं. आणि कंटिन्यू पूर्ण बाईक राईडच मजा वाटते. एवढा पास आहे ना म्हणजे सांगू शकत नाही. रोला विल्याचं पाणी ते बघत असेल तर मस्त जोक मारा रे. या हसरे हलकट. दिसला तर ते बघा भाई एकदम मजा नाही. सर मी शेवटपर्यंत बघा ब्लॉग कंटिन्यू. जास्त बोलताना नाही येणार आपण. आपलं हेच असते नेहमी जास्त बोलताना दाखवणार मी. बघूया मग शेवटपर्यंत बघा ब्लॉग. दूरला म्हणजे आता आम्ही कोलाडला आता पोहोचू आम्ही कारण इंदापूर चाललेलं आहे आणि कंट्रीन वगैरे असं म्हणे ना बघा असे. तर ते असल्यामुळे दूरला बघा
इकडे हे आहे. हो बाईक चल मग आपण जातोय. जाम ट्रॉपिक आणि मगाशी तिथे झालेलं आहे थोडं म्हणजे बाईक टेम्पोच्या खालीच गेली आणि ट्रॉपिक बघायला तर खतरनाक एकदम. सो आता इथे सुटलं कारण इथून जरा चांगला रोड आहे आणि मध्ये थोडं आहे. आता आम्ही पोहोचू कोलाडला कारण जास्त राईटच करते कारण तिकडे बघ कोकण रेल्वे ट्रॅक आहे बाजूलाच आहे. कोलाड रेल्वे स्टेशन तुम्हाला दाखवतो मस्त झालेलं आहे एकदम. बाहेर पण दूर आहे ना दूर बिलत ना दूर वगैरे गेलेलं आहे आणि माईक कुठे झालं टोपीला कारण इथे नाही लागत कारण इथे टी-शर्टला लावला बाईक राईडने जास्त फास्ट नाही एकदम हे होतोय. कोलाड रेल्वे स्टेशन दाखवतो कोलाड रेल्वे स्टेशन इकडे झालेलं आहे लाल परी. कडे जायसाठी मस्त काय झालं पण कोलाडवरून तुम्ही रेल्वेने उतरलात ना तर तुम्हाला एसटी डेपो म्हणजे नाही कोलाडमध्ये तर तुम्हाला मग इकडे जावं लागेल. थोडी तिकडे पुढे सिटी आहे तिथे जायला लागेल. असं आहे प्रॉब्लेम. तिकडची पब्लिक म्हणजे आमच्या मार्गाला उतरते इकडची कडे डायरेक्ट फास्ट आहे. कसं आमचा गोवा हायवे कसं एकदम ना आता लवकर काम होतेच लवकरच केलं ना असे झालं पाहिजे यार. बाईक राईड घेता म्हणजे फास्ट कसं तुम्ही थोडा वेळ दाखवला जास्त शूट नसं करायचं कारण कसं वाटतं आपण त्यांचे वगैरे व्हिडिओ वगैरे काढणार म्हणजे ठीक नाही. बघितलं असेल म्हणजे बाईकच गेली डायरेक्ट टेम्पोच्या आतमध्ये म्हणजे चालतात नशीब पाठी लेट होती उतरली लवकर तर चला तर मग बघा पुढे अजून तसंच आहे गेलो का थोडं थोडं होतेच काम. आपण संपूर्ण असंच बघत राहा मस्त की शेवटपर्यंत माझ्यासोबत कोकणकर सागरसोबत व्हिडिओ लास्ट पर्यंत ब्लॉग कंटिन्यू. दुरला गेल्या डोळ्यात आणि माझं लागले कारण बाई काय हेल्मेट घातले. चला तर मग शेवट पुन्हा ब्लॉग आणि थोडं दाखवत आहे म्हणून घ्या आणि एन्जॉय बाईक राईड मुंबई फर्स्ट टाइम. थोडा नाश्ता करून जाते आता वाजले 4:30 वाजले. 1 तासामध्ये आलो आम्ही म्हणजे बोरलेगाव ते आपल्या इथे आलो. कोलाड वगैरे सोडून आता गोडबंदी कुठे रे आपण आता करण हां सॉरी वाकण. तो आता वाकण फाट्याला थांबले कारण इकडे फेमस भजी आहे तुम्हाला दाखवतो फक्त कॅमेरा वगैरे पण सध्या थोडी खातो कारण आता 4:30 वाजले. आम्हालाच नाही माहिती किती वाजेपर्यंत पोहोचू अचानक जातो. तो करण बघा कभी लगता है कि आपण हीच भगवान है. फुल सेटअप केलेलं आणि मीही भाई बघा म्हणजे फुल सेटअप वगैरे करून पण चप्पल घातले. की अचानक डायरेक्ट हे चाललं आहे तर मग संपूर्ण बघा ब्लॉग कंटिन्यू तुम्हाला दाखवतो. इकडे चमचमीत आमची भजी आलेली आहे. अभी मजा आएगा ना. तो करण बघा फुल सेटअप म्हणजे सेल काढून ठेवलं. मी नाही काढणार मी थोडंसंच काढणार आहे आणि इकडचं दाखवतो तुम्हाला म्हणजे उतरलात ना तर मस्त की फेमस आहे भजी आणि चाय नको मला दादा एकच चाय हां एकच चाय. मी चाय बी आता नाही कारण जेवढे 2 वाजता आता ना आता थोडी भजी वगैरे खातो आणि बघा चला मग भेटू मग नंतर मस्त की बाईक राईडनेच आपला आहे आणि थोडं दाखवत जाईन. आता आपण वाकणवरून आपल्याला किती तास लागतील पनवेलला जायला पकडा 2.5 तास पकडा देवा 1-1.5 तास. हालू गेलो तर 2 तास लागतील 2 तास हां म्हणजे हालू गेलो तर 2 तास वगैरे लागतील. बघा तर मग एन्जॉय करत राहा आणि खातो मस्त की भजी आणि पाव आणि तुम्ही पण या मस्त खायला. आता भजी वडापाव खाऊन झालेला आहे मस्त आणि सुंदर असं सनलाईट आमचा मस्त कोकणातून अजून म्हणजे कोकणामध्ये आहे तर पोचीन पेनला आता म्हणजे 1.5 तास वगैरे लागेल म्हणतो पनवेलला पोचायला तर पेन पनवेलला तर मस्त की आता पोट झालं आहे भरून. आता कोकण जे आता इथून गोडबंद नाही थोडी आता खाऊन वगैरे राईट एन्जॉय मुंबई. सो कंटिन्यू पूर्ण बघा ब्लॉग मस्त की आवाज एकदम बघा मस्त इथे ना झुमझामध्ये मोबाईल ठेवला इथे चला तर मग कंटिन्यू पूर्ण राईट मुंबई लेट्स गो. तर मित्रांनो आता जरा थांबलो कारण मला आलेत कट
आणि भाई करणचे हात दुखते कारण ते बघा आता भाई ग्लव्स घेतले ते पण आहेत कोणाचे ते आम्हाला पण नाही माहिती. इतकी सुंदर कोणी बघा आता पनवेल इथून 10 मिनिटावरती जाय ना 10 मिनिटावरती जाय. कारण नंतर मग पनवेल आम्हाला दोघांनाच माहिती नाही म्हणजे त्याला माहिती आहे एवढं जास्त रूट कारण तो आलेला आहे. सो मग बघूया कंटिन्यू पूर्ण शॉर्ट बघा ब्लॉग कारण मी जास्त दाखवलं नाही भाई चालत म्हणजे किती 80-90च्या स्पीडला जाय 100च्या स्पीडला बाप को भेज तेरे बस की बात नहीं. आता भाई मला काय बोलला असा समजलं. चला तर मग शॉर्ट बघा ब्लॉग कंटिन्यू कारण बोलताना हे चेहरा बिरा बघा थोडी पद्धती झालं आणि माझ्या गाडीला पण थोडं थांबलं पाहिजे आणि माईक ठेवलं आहे कारण माईक इथून लावला का जास्त म्हणजे राईड करताना इकडे पडेल वगैरे म्हणून माईक वगैरे ठेवलेलं आहे. तर 10 मिनिटं ते पोहोचू मग पनवेलनंतर बघू कुठल्या रूटने काय. पण आता आपण 1 वर्षाने आला आणि मी पण बाईकनी तर माझा फर्स्ट टाईम आहे बाईक राईडनी पण मस्त वाटतं मस्त वाटतं तुम्हाला पण नक्कीच एन्जॉय येतं ना मस्त बाईक राईड सॉरी म्हणून जास्त दाखवून आणि पनवेलनंतर बघूया कुठे वगैरे जाणार आहे आणि मी किती वाजता घरी वगैरे पोहोचून मला पण नाही माहिती आता करणवरती आहे. चला मग शॉर्टून बघा ब्लॉग कंटिन्यू. फायनली आता आम्ही पनवेल ब्रेक झालं म्हणजे पनवेल आता इथून स्टॉप होता म्हणजे पनवेल लागलेलं आहे. आता इकडे बघा इकडे मुंबई आणि तिकडे विरार वगैरे पण आता आमचं झालं आहे मुंबईकडे जायचं आम्हाला म्हणजे दादरसाठीला. सो आम्ही दोघं चकित पडले म्हणजे त्याला माहिती एवढा म्हणजे मला पण माहिती आहे तसं एवढं लिहिलं आहे तेवढं काय अनप्रॉब्लेम बाईक राईडने आम्ही प्रवास करतो म्हणजे. पण बघूया आता कसं काय म्हणजे मार्ग वगैरे समोर इकडे बोर्ड वगैरे. तर आता आम्ही पनवेलला पोहोचलो आहे 7 वाजले तिथेचे. तर 7 वाजले बघूया आता दादरला किती मिनटं आम्हाला मॅपवरून दाखवते 1.5 तास हो ना किती दाखवते आम्ही इकडे मॅप बघते हा किती 1 तास 33 मिनिटं दाखवते म्हणजे 2 तास आम्ही पकडू कारण ट्रॉफिक संध्याकाळची आता पब्लिकवर भेटेल. त्याला मग शेवटून कंटिन्यू पूर्ण ब्लॉक आणि त्या मुंबईमध्ये आलंच उद्या रिटर्न आपला प्रवास आहे घरी. त्याला मग हां काय बोलतो इकडून असं आहे ना हां मग ते चला तर मग शेवटून बघा पुढे काय होईल काय माहिती पूर्ण ब्लॉग. तर मित्रांनो आता पहिले चल लोकल गेली ट्रेन आणि मॅप आमचं चालूच आहे. आता पोहोचतो आम्ही 16 किलोमीटर राहिले दादरमध्ये. मग दादरवरून मी ट्रेनने जाणार आहे सांगेन मला कसं. आणि आता पनवेलवरून जेवढं येतो ना ट्रॉफिक मध्ये आहे ना तो तुम्हाला इथे दाखवतो रेड झोन. हे रेड झोन दिसतं ना ट्रॉफिक आम्हाला पुढे भेटणार आहे. आणि असं झालं का आम्ही म्हणजे गावी वगैरे चालणार असं आता मुंबईला कसं तुम्हाला इंडिकेटर वगैरे इकडे झाली इकडे झाले तो असं झालं आहे. आणि गाड्यांचा आवाज बघत असेल तुम्ही बघा सुसाट चालल्यात जरा थांबले कारण कंटिन्यू पूर्ण बाईक चालवतो आणि पनवेलपासून तर आम्ही आता 16 किलोमीटर आम्ही पोहोचतो दादरला. नशीब मॅपवरती मॅप हे आम्हाला साथ सब आहे. तर आता मला पण थोडं समजलं आहे आता याचं कसं कारण इकडनं एसटीने वगैरे येतो ना म्हणजे मुंबईवरून मुंबई सेंटरवरून त्याच्यामुळे तर थोडंवर झालेलं आहे. चला मग शेवटपर्यंत बघा ब्लॉग कंटिन्यू बघायला झाले आहेत. आता रात्रीचे वाजलेत 8:30 वाजलेत. तो आता कंटिन्यू पूर्ण ब्लॉग बघा आणि बघा ट्रॉफिक तो पूर्ण ट्रॉफिक मस्त मजा एकदम. चला तर मग आता रेडी झालेला आहे कंटिन्यू आता पूर्ण बाईक राईड प्रवास पोहोचू. आता आम्ही 16 किलोमीटर आले तर पोहोचल्यावर तुम्हाला सांगेन वगैरे कसं काय ते थोडंफार लेट वगैरे झालं तर शेवटपर्यंत बघा ब्लॉग कंटिन्यू. तर मित्रांनो आता डायरेक्ट पकडून जाणार विरार डायरेक्ट म्हणजे इथून 10-14ची ट्रेन होती. सो नशीब 10-15ची पकडली. आता डायरेक्ट इथून विरारला ना मग विरार थोडं झोपणार वगैरे आणि मग तिथून मग डायरेक्ट उद्या सकाळी उठून रिटर्न गावी जाणार आहे. तर मग संपूर्ण बघा ब्लॉग कंटिन्यू डायरेक्ट लोकलमध्ये झालं आहे तर शेवटपर्यंत का ब्लॉग. तर मित्रांनो स्वागत होतं आपल्या आमच्या इकडे विरारमध्ये. तर फायनली पोचलो विरारमध्ये 12 वाजता करेक्टली. हो आता घरी वगैरे झोपायचे म्हणून इथंच ब्लॉग एंड करतो. कसं वाटतं नक्कीच करा. नवीन चॅनल असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब बिल घ्या आणि थोडंफार चुकलं वगैरे असेल तर माफ करून घ्या. सर ब्लॉग इथंच एंड करतो आहे. उद्या आपल्याला लवकर सकाळी उठून जायचं आहे गावी. तो मिनी ब्लॉग वगैरे असेलच. तर चला मग ह्या ब्लॉगला इथेच एंड करूया. आणि कसं वाटला बाईक राईड मुंबईचा प्रवास आणि लोकलनी थोडंसं यायला लागला आणि त्याला सोडल्यानंतर मग डायरेक्ट मी लोकलमध्ये बसलो. चला मग ह्या ब्लॉगला इथे होतो. आता आलो घरी मस्त फ्रेश वगैरे होतं झोपतो. उद्या उठून प्रतीचा प्रवास गावी. भेटू म्हणजे ब्लॉगमध्ये झुमझाममध्ये.